आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। का का असं होतंय? तिथपर्यंत पोहोचतोय असं वाटत असतानाच हातातून सगळं निघून जातंय। अगं काहीच कळणं या सगळ्याच्या मुळाशी कसं पोहोचावं। माझी तरी अवस्था कुठे वेगळी आहे। जोपर्यंत काही ठोस आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत काहीच करता येणार नाही। तुळजा, मी एक काम करतो, गडाच्या पायथ्याशी काय दुकानदार आहेत तिथे जाऊन चौकशी करतो, म्हणजे आपल्याला कळेल की माझ्या आधी डॅडी आले होते का अजून कोण आलं होतं ते। अरे पण त्याने काय होणार आहे? म्हणजे आपल्याला कळेल ना ते खरंच कोणी ढकलून दिलं होतं, काही अपघात होता ते, आणि जर खरंच खतपात असेल ना तर सोडणार नाही मी त्या माणसाला। सूर्या, मी काय सांगते ते शांतपणे ऐक। आईच्या जाण्याचं दुःख ना खूप मोठं आहे रे, पण म्हणून असं डोक्यात राग घालून काही निर्णय नाही ना घेता येत आपल्याला। समज आपल्याला वाटतंय तसं डॅडींनी खरंच जर हे सगळं घडवून आणलं असेल तर ते काही एवढे मूर्ख नाही आहेत आपल्यासाठी मागे पुरावे सोडायला। आणि हा जर अपघात असेल तर मग प्रश्नच मिटतो ना। सूर्या, हे सगळं ना तळ्यात मळात असलेलं गणित आहे रे, हे आपल्याला सोडवायला वेळ लागेलच। आपल्याला घाई करून नाही चालणार आहे। तुझं आत्याचं जाणं मला पचनच झालंय अजून। मला तरी कुठे स्वीकारता येत आहे सूर्य? मला ना असं वाटतं की आपण नीट रडलोही नाहीये रे। आईच्या जाण्याने जे नुकसान झालेलं आहे ते खरंच भरून निघणार नाहीये, पण म्हणून असं डोक्यात राग घालून काही गोष्टी नाही न करता येत आपल्याला। सूर्या, आत्ता तरी आपल्याला इतरांना या धक्क्यातून सावरणं जास्त गरजेचं आहे। आणि आईची जर ही खरंच हत्या असेल ना तर ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला मदत नक्कीच करेल आणि आपल्या समोर सत्य नक्की आहे। पण तोपर्यंत आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे। राहशील ना? कायम आमच्या आठवणीत राहशील। डॅडी पत्रिका ठीक आहे, गावात सगळ्यांना वाटून टाका। राजू, तेवढं भाज्यांचं बघ, कमी पडत असतील तर वाढवायला घे।
त्या दिवशी रॉकेलचा वास. दादा, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? हो दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. ते त्या दिवशी तुम्हाला विचारत होता ना, आत्या गडावर गेली त्या दिवशी काही वेगळं झालं होतं का? हां, काय आठवलं का तुला? त्या दिवशी मी सकाळी उठून स्वयंपाकघरात गेले ना, तेव्हा तिथे खूपच रॉकेलचा वास येत होता. रॉकेल? रॉकेलचा वास कुठं नाही. तुझा या घरात आधी कधी रॉकेल वापरलेलं तुम्ही? नाही रे, तशी फार काही गरज नाही पडली. म्हणजे घरात रॉकेल आहे, पण त्याचा इतका नाही वापर होत. अगदीच बागेची साफसफाई करताना कचरा जाळायला तेवढाच काय तो त्याचा उपयोग. नाही दादा, मला चांगलं आठवतंय. त्या दिवशी सकाळी मी उठून किचनमध्ये गेले ना, तर रॉकेलचा खूप वास येत होता. आणि एवढं सकाळी बाग साफ करायला कोण जाणार ना? मला सांग, तू या सगळ्याबद्दल आत्याशी बोललेलीस? नाही, ते खरं तर सगळे गडावर जायच्या गडबडीत होते म्हणून माझ्या लक्षात नाही आलं. पण आज जेव्हा मी स्वयंपाकघरात गेले ना, तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं. सूर्या, हे सगळं फार विचित्र आहे रे. लयच विचित्र आहे. पण किचनमध्ये रॉकेल कशासाठी आणला असेल? याचं उत्तर फक्त एकच माणूस देऊ शकतो. अहो, आता कसं आहात तुम्ही? काल जे काही झालं ते ऐकलंय मी. हे बघा, मला कळतंय की तुमचं दुःख मोठं आहे, पण असं दारू पिऊन ते दुःख आणखीन मोठं करणार आहात का? आपली पोरं इतकी चांगली आहे. आपला सूर्य तुमची इतकी काळजी घेतो, तुम्हाला इतकं सांभाळतो, आणि तुम्ही हे असं वागता? तुम्ही ना दारू पिऊन स्वतःला त्रास करून घेत आहे, पण आपल्या सूर्याला पण त्रास देत आहे. मला नाही माहित, पण मला या दुःखातनं बाहेर पडायचं आहे.